आता आपण बघूयात महत्त्वाच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 मधून। मुंबईच्या घाटकोपरमध्ये वादळी वाऱ्यामुळे मोठं होर्डिंग कोसळलं। दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू, 88 जण जखमी, 44 जणांवर उपचार सुरू। होर्डिंग लावणाऱ्या कंपनीविरोधात आणि भावेश भिंडेसह इतरांवर गुन्हा दाखल। पंतनगर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। इकोमीडियाचा संचालक भावेश भिंडे फरार, मोबाईलही बंद। मुंबई पोलीस भावेश भिंडेच्या मुलुंडमधल्या घरी धडकले। भावेश भिंडे घरी नसल्याची मुंबई पोलिसांची माहिती। भावेश भिंडेने 2009 साली विधानसभा निवडणूक लढवल्याची माहिती। भावेश भिंडेने सरदार तारासिंग यांच्या विरोधात निवडणूक लढली होती। होर्डिंग कोसळलेल्या पेट्रोल पंपाचा उर्वरित भाग तोडण्यास सुरुवात। घाटकोपरमधील होर्डिंग कोसळलेल्या परिसरातील 3 होर्डिंग हटवले जाणार। तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खलीद यांनी होर्डिंग लावण्याची परवानगी दिली होती। रेल्वे पोलिसांचं स्पष्टीकरण, 10 वर्ष होर्डिंग लावण्याची परवानगी देण्यात आली होती। घाटकोपरमधील घटना ही मानवनिर्मित घटना। काल व्हीआयपीच्या ताफ्यांमुळे रेस्क्यू ऑपरेशन करण्यास उशीर, परिणामी 4 ते 5 लोकांचा मृत्यू। वरटीवारांचा शिंदे फडणवीसांवर हल्लाबोल। भावेश भिंडेचा ठाकरे गटाशी काही संबंध नाही, लोकांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई व्हावी। होर्डिंगला परवानगी कोणी दिली? सर्वांची नावं बाहेर काढा, ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांची मागणी। भावेश भिंडेंचा ठाकरे आणि अरविंद सावंतांसोबत फोटो, भाजपकडून ट्विट। भावेश भिंडे घाटकोपरमधील दुर्घटना झालेल्या होर्डिंगचे मालक, टक्केवारी घेऊन ठाकरेंकडून परवानगी, भाजप सोशल मीडिया सेलचा आरोप। भावेश भिंडे मातोश्रीवर काय करत होता? भिंडे सुनील राऊतांचा पार्टनर आहे का? ठाकरेंसोबतच्या फोटोवरून नितेश राणेंचा सवाल। असे अनेक व्यापारी येत असतात, यात उद्धव ठाकरेंचा संबंध काय? भावेश भिंडेंसोबत असलेल्या उद्धव ठाकरेंच्या फोटोवर भुजबळांनी घेतली ठाकरेंची बाजू। भाजप आणि शिंदे गटाकडून प्रशासनाच्या माध्यमातून राज्य सुरू, घाटकोपरमधील अपघात आणि मृत्यूला सरकारच जबाबदार, संजय राऊतांचा पलटवार। केंद्रात सत्ता बदल होणार, इंडिया आघाडीला 240 ते 260 जागा मिळतील, तर राज्यातही बबियाला 32 ते 35 जागा मिळण्याचा पृथ्वीराज चव्हाणांचा दावा। देशात काँग्रेस 240 जागा लढवत आहे, त्यांचा पंतप्रधान कसा होणार? काँग्रेस पदाधिकाऱ्यांना दिवसा स्वप्न पडू लागली, पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यावर बावनकुळेंचा टोला। पृथ्वीराज चव्हाणांनी आपल्या जिल्ह्यातील खासदार निवडून येणार का, याचं उत्तर द्यावं। त्यांनी दिल्लीच्या गप्पा मारू नयेत, पृथ्वीराज चव्हाणांनी केलेल्या वक्तव्याला प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर। 2014 आणि 2019चे सर्व रेकॉर्ड यावेळी मोडतील, राज्यातील आमचं 45 जागा जिंकण्याचं मिशन यशस्वी होईल, मुख्यमंत्री शिंदेंचा विश्वास व्यक्त। भाजपला देशात 200च्या वर जागा मिळणार नाहीत, भाजपच्या मित्रपक्षांना 30 ते 35 जागा मिळतील, राऊतांचं वक्तव्य। भाजपला 13 ते 14 जागा तर शिंदे गटाला 3 जागा मिळण्याचा अंदाज। अजित पवार गटाला लोकसभेत एकही जागा मिळणार नाही, रोहित पवारांनी व्यक्त केला अंदाज। महाराष्ट्रात महाविकास आघाडी 30 ते 35 जागा जिंकेल, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत जयंत पाटलांकडून विश्वास व्यक्त। नाशिक महापालिकेत शिंदेंच्या आदेशानेच 800 कोटींचा घोटाळा, राऊतांचा आरोप। घोटाळ्याच्या चौकशीसाठी राऊतांचं मोदींसह देवेंद्र फडणवीसांना पत्र। नाशिकमध्ये बिल्डरांच्या लाभांसाठी 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा, एकनाथ शिंदे आणि त्यांचा बिल्डर गट भ्रष्टाचाराचा लाभार्थी, 5 पट जास्त किमतीने जमिनी विकतात, राऊतांचे शिंदेंवर गंभीर आरोप। काल मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या ठक्करांकडून नाशिकचा घोटाळा, भूसंपादनाच्या व्यवहारातून ठक्करांनी 300 कोटी मिळवले, राऊतांचा हल्ला। मनोज जरांगे 4 जूनला पुन्हा उपोषणाला बसणार, मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषण सुरू करणार। विशाल पाटील की संजय काका पाटील, सांगलीत खासदार कोण होणार? रमेश जाधव आणि गौस मोलानींमध्ये पैज, युनिकॉर्न आणि बुलेट गाडीच्या फौजेची सांगलीत जोरदार चर्चा। मतदारांना 500 रुपये देऊन मतांची खरेदी, अमोल कोल्हेंकडून पैसे वाटतानाचा व्हिडिओ ट्विट करत आरोप।